नमस्कार मंडळी, मी तुमचं स्वागत करते नंदिनी भानसे आणि कलमकर. तर आज जातोय, आज संडे आहे. पहिलं तर हे सांगते तुम्हाला, संडे आहे आज आणि आता वाजले 5:30. सो मी थोडंसं नॅपी घेतल्यावरती थोडंसं झोपले आणि त्याच्यानंतरला आता चालली आहे वजिऱ्याच्या मंदिरात. सो हे आहे बोरिवली आणि कांदिवलीच्या मध्ये जे कांदिवली बोरिवलीमध्ये बोरिवली आणि गोराईच्या मध्ये जे इथेच पब्लिक आहेत बोरिवलीचे, त्यांना तर माहिती असेल हे. सो मी बघा रेडी तर झालेली आहे, आउटफिट तर घातलं आहे माझं मी. आणि आता थोडंसं रेडी होते, थोडंसं अजून रेडी होते. हेअर्स वगैरे मेसी आहेत माझे, सो मी रेडी होते आणि मग भेटू बरं. आणि हे बघा, हे काय आलंय माझ्या पूर्ण फेसवरती, हे आलंय, इग्नोर करा ते पूर्ण. इथे छोटूसा पिंपल आलेला होता आणि मी त्याला असं स्क्रॅच करून 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 त्याला असं गंदा बनवून टाकलंय मी. जाऊन देते, आपण रेडी होऊया. पहिलं तर मी इयरिंग्स बघते, माझ्याकडे इयरिंग्स काय, मी याच्यावरती काय सूट होईल मला इयरिंग्ससाठी ऑप्शन. इयरिंग्स बघूया आपण, आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत इयरिंग्सचे. सो बघू कुठलं सूट होतं याच्यावरती इयरिंग्स. हे बघा, ज्वेलरी बॉक्स, मी तो कधीतरी दाखवेन तुम्हाला काय काय माझ्याकडे ज्वेलरी आहे ते. सो काय काय याच्यावर काय सूट होईल ते मी बघते. वाव, माझ्याकडे हे झुमकी आहेत, ऑक्सिडाईज पण आहे आणि असं पण आहे. सो हे आहे माझ्याकडे, आय गेस हे मॅच होईल झुमकी. हे पण आहे आणि हे मॅचिंग सुद्धा आहे बऱ्यापैकी, ब्लू. मी ट्राय करते, बघते. सो बघा, तुम्हीच सांगा कोणतं बेटर वाटतंय. आय गेस तर हे चांगलं वाटतंय. हे खूप छोटू वाटतंय. एक मिनटं, मी हेअर ओपन करते. आय गेस हे चांगलं वाटतंय, हे तर दिसत पण नाही आहे. सो हे घालते मी. एक सेकंड, माझ्याकडे हे पण आहे, त्रिशूलवाले झुमकी. नो बट दिस इज क्यूट आहे ना, तेच घालूया. हे नको, याच्यावर सूट नाही होत. हे आपण घालूया. हे असे आहेत. सो मला असं वाटतं आतमध्ये तिथे शूट करून देणार नाही आपल्याला. हे कुठं आहे टोपणाचं, आतमध्ये शूट करून देणार नाही असं मला वाटतंय. हां, म्हणजे तिथे नाहीच देत, बट बाहेरून तर मी दाखवू शकते तुम्हाला. आतमध्ये मंदिराचं दर्शन नाही भेटणार, बट ओव्हरऑल मी थोडं ना सेटिंग स्प्रे मारते. माझे केस ना खूप असे हे झालेत, वर आलेत. हे मी झुडिओचं ड्राय शॅम्पू वापरते. चांगला आहे याचा रिझल्ट, मीन्स असं थोडे पफी हेअर्स वाटतात बघा. आता मी हे बघा, हे थोडे असे आहेत ना, तर हे मी ड्राय शॅम्पू जेव्हा मारेन ना, तेव्हा ते बघा किती पफी होऊन जातील. दाखवते तुम्हाला मी. इथे ठेवते. हे असं शेक करूया आणि जे ऑइल असतं ना, ते ऑइल निघून जातं याच्याने आणि ते आतलं त्याच्यामध्ये जे ड्राय शॅम्पूचे जे काही केमिकल्स म्हणा, जे पण आहे ना, ते त्याने पफीनेस येतो. सी, मी हे यूज करते खूप आधीपासूनच.
चांगलं आहे हे ॲक्च्युली. माझे हेअर्स बघा, ह्याचं फ्रेग्रन्स पण खूप छान आहे, मस्त आहे आणि खूप लो प्राईजमध्ये आहे. 149 म्हणजे 150पर्यंत हे आहे अवेलेबल. सो तुम्ही यूज करू शकता जेव्हा पण तुमचे ऑइली हेअर्स असतील आणि तुम्हाला असं बाउन्सीनेस हवा असेल, सो त्यासाठी हे तुम्ही यूज करू शकता. चांगलं आहे, स्वस्त आणि मस्त. चलो आता झाली आहे मी रेडी. आता मी चालली आहे नुर्विकाला घ्यायला, आमच्या लालूला घ्यायला चालली आहे. मी चालली आहे माझ्या माहेरी, तिकडून माझ्या भाचीला घेते मी, तिला पण नेते मी मंदिरामध्ये. मी, माझी भाची आणि आमचे हे, आम्ही तिघं पण जातो आहे. सो बघूया, चला. अजून आमचे हे तयार झालेले नाही आहेत, दाखवते त्यांची हालत काय आहे ती. आता अजून तयार नाही झालेले आहेत, ते बसलेत बाहेर, ते आणि भाऊ. मला रेडी व्हायला सांगून हे झोपले तिथे. उठवायचं की नाही यांना आता? उठवायला तर लागेल. झोपलेलात ना, उठा. मला तयार व्हायला, मला वाटलेलं झोपाल. उघडं काय घेतलं मला? उघडं थोडी घेते, एवढंच घेते तुम्हाला. उठ उठ काय, मी रेडी आहे. ते तोंड धुवा पहिलं, असं नका येऊ मंदिरात. नाही आहे पाऊस, म्हणजे पाऊस असल्यावरती इथेच बसून राहणार आहे. आता आमचे अहो तयार होतील आणि मग आम्ही जाऊ फटाफट लगेच. चला भेटू आपण बाहेर. गाईज, माझ्या फेसमध्ये काहीतरी मिसिंग आहे, समजलं मला ते काय मिसिंग आहे ते. हां, हिची कमतरता आहे. टिकली, छोटूशी टिकली लावूया आपण. एक मिनटा. टिकली लावली की कसं ड्रेस कुर्तीवरती छान एकदम कॉम्प्लिमेंट देते. नाईस. चलो गाईज, मी रेडी आहे आता. टिकली पण लावली आहे आणि काहीच नाही मी मेकअप केलेलं आहे, जास्त लिपस्टिक लावली आहे बस आणि थोडंसं हायलायटर लावलं आहे, दॅट्स इट. आम्ही निघालोय आता. भाऊ आहेत एकटेच घरी, निखिल भाऊ आमचे. हेल्मेट नाही घेतलंस? नाही, हेल्मेट नाही घेतला. मला वाटलं तुम्ही हातात होता तुमच्या. चलो अभी हम निकलते हैं. कुठे जाऊया? खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी जातोय ना आपण. चलो 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 जल्दी, मी खाली वेट करते, या लवकर. आली आहे मी गाईस खाली आणि असं पावसासारखं वातावरण वाटतंय, बट पाऊस नको पडायला. होपफुली पाऊस नको पडायला. ते आम्ही थर्ड फ्लोअरला राहतो इथे. सो आमची गाडी इथे आहे, ही बघा. आता जाऊ याच्यातून. आय एम सो एक्सायटेड. मी खूप दिवसांनी आता भेटणार आहे नुर्विकाला. खूप दिवस म्हणजे माझ्यासाठी 2 दिवस 3 दिवस जरी मी नाही भेटले तरी माझ्यासाठी खूप दिवस असतात ते. असं एकदा तरी मला असं बघावं लागतं तुझं फेस. सो चला जाऊया आता पटकन. सो आता मी माझ्या माहेरी आली आहे, इकडे आमच्या इथे. आता तिला मी बोलली आहे खाली आणायला, मम्मीला माझ्या. सो येईल ते खाली, माझी आई घेऊन, माझी मम्मी घेऊन येईल. हिरोईन माझी येईल आता. अंबा इथेच जायचं नाही वर आपल्याला. हा टर्न मारा. रेडी आहे हा ती, येते आता ती. मम्मीला सांगितलेलं मी रेडी करून ठेवू तिला, कारण ऑलरेडी 5:30 वाजलेत म्हणून.
ये लवकर. हाय. हाय काय हाय, बोला काहीतरी. हाय, कसे आहेत सगळे? मजेत ना? आम्ही पण मजेत आहेत, तुम्ही पण मजेत असायला पाहिजे. आणि आजचा ब्लॉग आहे, वजिराला चाललो आहे आम्ही. तर ह्या क्युटीला घेऊन चाललो आहे मी वजिराला. खरी क्युटी येते आता. मला ॲक्च्युली याला कंटाळा म्हणून मी वरती नाही जाते, वर खाली मग मी इथेच थांबली आहे. कधी येईल ही? आगमन आहे काय? परत आवाज येतोय. हा, बोरिवलीचा लिटिल मास्टर. हा, बोरिवलीचा लिटिल मास्टरचा गणपती बाप्पा. बोरिवलीचा लिटिल मास्टर. ओके, ये लवकर. ही बघा आली आहे. ये अय्या, हाय कर सोनू, हाय कर. ओ पादे, आतुला पादे, आतुला पादे. मामाला दे, मामाला पादे. माझ्या सोनूला बरं नव्हतं म्हणून माझा पिल्लू बारीक झालाय. आहे ना माझा पिल्लू? या चला या लवकर. पुढे बसते की इथे बसते? ही माझी मम्मी आहे. तुम्ही बघितलं असेल, नसेल तर मी सांगते तुम्हाला. मम्मी हाय कर. अरे ही पण हाय करतोय. फ्लँकिस दे सोनू, फ्लँकिस. अरे वा, चला आता बाय करा. आईला बाय करा. चांगली पकड. हा चल, मामाला पकडा आता. चला आणि चला आता आम्ही जातो. चला मग वजिराच्या मंदिरात आता आपण भेटू. चलो बाय. चला बाय. हे लागलं पकडा. शशा बसलाय माझ्या. शशा, शशू, ए शशू. शशू लाजतोय की काय? अय्या डॉगी गेले. ते मग कितीतरी डॉगी. म्याव नाही बघू, डॉगी. मग डॉगी होते. हे बघ म्याव. कॅट्स बघ, कॅट्स. ओ कॅट्स आहेत ना सोना? हो. तू काय करत होती सोनू? ओ माय गॉड, अभ्यास करत होती ही. बघितला किती बोलते. तू काय बघितलंच नाही तुम्ही बोलताना. आता बघा पुढे व्हिडिओज मध्ये किती बडबड करते ती. चला आपण आता बाप्पाकडे चाललोय ना सोना? बाप्पाकडे चाललो. चला बाप्पाकडे जाऊया. बाय करा. बाय. गाणं बोलते, गाणं. मजा आली आहे तिला. आलोय आता आपण स्वयंभू श्री गणेश देवस्थान. इथे पार्क करूया आपण आणि जाऊया आत. हे बघा, लालूला मामा आणि मामाला लालू खूप आवडते. बघा आता त्यांचं बॉन्डिंग बघा. माझ्या जवळ पण इतकं नाही राहत तेवढी त्याच्या जवळ खुश राहते. बाप्पाकडे ना सोना, गणपती बाप्पा. चला इथून आपण दुर्वा घेऊया. इथून घेऊया की पुढून घेऊया? इथूनच घेऊया ना. चालेल, इथून घेऊ. इथून हा, हे द्या ना 2. सोना पकड. किती झाले? 20. पकड. गणपती बाप्पाच्या फेवरेट दुर्वा आम्ही घेतलेले आहेत. आतमध्ये जाऊया. मे बी आतमध्ये शूट नाही करायला भेटणार आहे. आय नो.
इथे चप्पल काढली आम्ही आणि इथे चेकिंग पण असते. जे जे तेव्हा तिकडे जे जे करा. हे रुद्राक्षांनी इथे लिहिलंय 1.25 लाख रुद्राक्ष से बना हुआ महाशिवलिंग आहे. रुद्राक्षाभिषेक आहे हे. 1.25 लाख रुद्राक्षांनी बनलेलं आहे हे जे तुम्ही बघितलं. ही पण एक भेटले क्यूटी गोंडाची. बघा दगडामध्ये बनलेली मूर्ती आहे. मागचा परिसर हा या मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूलाच हे असं आहे. बघा सोनू हे बघ काय होय. बोलव त्यांना बोलव. या बोल या सांग इकडे या. डक आहे ना डक. डॉग काय ना डॉग. बोलव त्यांना बोलव इकडे इकडे या कर इकडे या कोण आहे सोनू कोण आहे कोण आहे. डक आहे बोला. ओय ओय कोण आहे. कसं ओरडतं. कसा ओरडतोय तो. आई आई हा छोटा डक. इथे कासव पण आहेत. दिसतील ते कासव दाखवते बघा. कासव दिसला कासव. 2 कासव आहेत. तुम्ही खा. हे बघ हे बघ अरे प्रसादी घ्या. बदक. हिला सोडा आत. हिला सोडा आत. कासव बघा खूप कासव आहेत. अजून हे 2च दिसत आहेत पण आता मला बस झालं. मला खूप गोड आहे. बस थँक्यू. पुढे पण मंदिरच आहे. हे म्हणजे पूर्ण एकच मंदिर आहे असं वजिराचं. इथे तलाव आहे आणि पुढे शंकर महादेवांचं मंदिर आहे. श्री आलजी देव मंदिर असं आहे नाव. हा बदक येतोय आमचा धावत. आता तिला उचलू नका. चालू देत तिला. चल सोना. कासव ना टर्टल्स ना कसं चालते. बोलव त्याला. चला बोलव त्याला. सोनू कसा आवाज देतोय. कसा आवाज दिला तिने तुला. कासव आला ना. खूप कासव आहेत बघा. किती तरी आहेत कासव. खूप कासव आहेत. आणि हा इथे एक आहे आमचा बदक बघा. बघतोय. सोनू कसा आवाज करतोय. ओय डक कसा आवाज करतोय दाखव. तो फिश गेला. फिश बघितला तिने. तो बघितला तिने. डॉग काय डॉग फिश कुठे आहे. ते काय केलं तेव्हा तिथे उडी मारून तिने बरोबर. कुठे आहे फिश. नाही हाय. अरे ते बघ काळावाला फिश गेला. तेव्हा दिसतंय. तेव्हा पुढे माझ्या डोळ्याला दिसत. अरे बघ वरती. हा दिसला. हा ते काळे आहेत म्हणून दिसत नाही ते पण आहेत. तर इकडे फोटोशूट चालू आहे. चालू हाय कर.
स्माइल दे स्माइल. चला. घंटी वाजव. जय जय करा. आमचं झालंय दर्शन मस्तपैकी. छान वाटतंय दर्शन करून. प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यावरती थोडं. कसं वाटलं अजून? छान छान मस्त, छान मस्त. छान. बोल मस्त बोल. वाव वाव. पहा दे आतूला पहा दे. आता कुठे जायचं लाडू? आता कुठे जायचं? कुठे जायचं आता? गेला गेला आहे ना. नाही, दादा आहे. सांग दादा. दादा आहे. ती बघते इकडे तिकडे आता नवीनच आहे. नवीनच आहे ना. हा तर ती बघते. छान आहे मंदिर इकडे. बोलते मला कासव बघायचं आहे. लालू काय बघायचं आहे? कोण गेला? कोण गेला पाण्यात? कासव. चला, मॅडमनी काम केलं इकडे येऊन. आम्हाला जावं लागतं आता घरी. चला. आम्ही बाहेर पडलोय आणि इथे ना स्वामी समर्थांचं मठ पण आहे. दाखवते मी तुम्हाला. इथून पण एंट्रन्स आहे, तिथून पण आहे. दोन्ही साईडने येऊ शकता. आम्ही आता इथून आहे. हे मठ आहे जे मी तुम्हाला बोलली स्वामी समर्थांचं. चप्पल काढायला लागेल ती. माझं कोणी बाळ. चप्पल काढ. चल चल. तिथे पण आहे फिश मामाच्या मागे. पकड पकड. जा पकड फिश पकड. हो बघ मोठ. हो ब्लॅक वाला. ब्लॅक ऑरेंज. ब्लॅक ऑरेंज. काय ना करत घाबरते कशाला? ती पण हात लावते बघ. टच कर टच कर. तू पण टच कर. कर टच कर. Don't push.
चला बोलल्यावर लगेच चल निघाली. पॅरोट 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 बघूया आपण. पॅरोट कशी करते? चिमणी चिमणी ना घालू. फिश हात नाही लावत काय नाही. परत ह्याला घाबरली ना. लाव हात सोना लाव. काय नाही करत. लाव हात. बघ अरे ह्याला लाव हात. त्याला हात लावते. त्याला नाही घाबरत आहे. फिशला लाव हात. बघ ऍक्टिव्ह आहे. कसा फ्लोरन कसं आहे? 1500. लालूने केली शी म्हणून आम्ही चाललोय लवकर आता घरी. लवकर म्हणजे बऱ्यापैकी आमचं झालं दर्शन. त्याच्यानंतरच मॅडमनी आमचं काम केलंय हां, म्हणून आम्ही चाललोय आता घरी. हिला सोडते घरी आणि मग जाते माझ्या घरी. भेटू मग आपण. बाय करतो ना. माझ्या बच्चूने चिची केली. मम्मीला केलास फोन? हा शोना शिशी केली ना. मम्मीला केलास फोन? मम्मीला नाही करते ना. ओ काय केलं तू सोना? शिशी केली ना. हा सोनू. ट्रेन नाही सोना मेट्रो आहे. मेट्रो आहे बघ. हो काय आहे? मेट्रो. मेट्रो बोलायचं. हा ट्रेन नाही मेट्रो. प्रसाद खाल्ला मॅडमनी हा ना. प्रसाद काय खाल्ला तू? हा माझी टिकली कुठे गेली सोना? आज तुझी टिकली पडली पडली पडली. आता घरी जाऊन लावूया ना. घरी जाऊन लावूया. ट्रॅफिक इकडे जाम झाली आहे. चालू झालं. आता पटकन जाणार आम्ही लालूच्या घरी आहे ना. घरी जाणार आता. हा 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 मजा बघा किती घेते. हा वा वा वा. सांग वा वा वा. हवा ना झालू हवा. मी आता सोडलंय नुर्विकाला घरी आणि आता चाललोय आपण रिटर्न घरी. सो आता मोठा प्रश्न आहे की जेवणासाठी बनवायचं काय. 7:30 वाजलेत संध्याकाळचे. सो आता जेवणासाठी बनवायचं काय. काय बनवायचं. काय बनवायचं. काय खाल. हा कसली उसळची आमटी. कडधान्य कुठून घ्यायचे. कडधान्य मग बघायला लागतील आपल्याला आता इकडे. बघूया कडधान्य काय भेटता येते. घेऊ मग. कडधान्य पण बनवूया आणि पनीरची भुर्जी पण बनवूया. आय गेस पनीरची भुर्जी टाइम भेटला तर बनवूया. बघू काय बनवता येईल ते बनवूया आणि घरी जाऊया. हा पनीर खाऊन कंटाळा आलाय. मग काय उसळ बनवूया बघूया. रस्सावाली उसळ पाहिजे की. मग ते फरसाण पण घ्यायला लागेल. फरसाण असेल आय गेस. बघूया. उसळ ना. हा पण ते काय आलं. उसळ राईस सोबत खाऊ. ओके ठीक आहे. घरी गेल्यावरती बघू आता काहीतरी घेते. इथूनच घ्यायला लागेल. मार्केटला चाललोय आता आम्ही. मार्केटमधून घेतोय. बघा इथे मच्छी मार्केट आहे आणि हे भाजी मार्केट आहे. भाजी मार्केट
इकडून जातानाच बंदर पाकाडी लागते ना, सो दाखवते. आहेत काय? किती पाहिजे? किती पाहिजे? पाव किलो. काका देत आहेत. मिक्स कडधान्य बनवतोय. आता भेंडी कशाला? भेंडी नको, एवढंच द्या. भेंडी नको, भेंडी मला नाही आवडत. हे पाव किलो आम्ही घेतलंय मिक्स कडधान्य. गणेश भाऊंची बहीण भेटलेली आहे. हाय करा. ब्लॉग चालू आहे ना, आम्ही कंटिन्यू दिवसभराचा केला आहे. आणि त्यांची मुलगी सान्वी. त्या दिवशी सायकल चालवत होती तेव्हा भेटलेली. शिकली की नाही? शिकली की नाही सायकल? थोडीशी बाकी आहे अजून. चल बाय. चलो बाय बाय बाय. सो हाय गाईज, मी आता चेंज केलं आहे आणि आली आहे मी माझ्या खऱ्या अवतारात. हां, आणि आता आपण घरी आलो आहे. सो थोडं आता 7:30 वाजलेच. आपण देवपूजा करूया. अरे वा, ह्यानी करायला पण घेतली आहे. फ्रेश झालो आहे आम्ही. तर हे देवपूजा करतायत. आपण जेवणाची तयारी करूया. ओके, आपण जेवणासाठी जे पण आणलं आहे ना ते करूयात. रस्सावाला करूया ना? रस्सावाला कसं करायचं मला नाही माहिती. रस्सावाला कसं करायचं माहीत नाही मला. व्हिडिओ बघूया. व्हिडिओ बघूया की करूया. तसं मला येतं पण माझ्या हातचं खायचं की व्हिडिओ बनवून बघितलेलं खायचं आहे? तुझ्या हातचं बनव, बघूया तुला कसं येतं ते. ओके, बघूया. चला किचनमध्ये जाऊया आपण. सो आता हे आमचं किचन आहे. जसं की तुम्ही रोजच बघता ते. हे इथे पडली आहेत भांडी, ती पहिली घासूया आपण, मग पुढे जाऊया. झाली आहेत आपली भांडी घासून. हे सुकलंय, आय गेस सुकलंय. हां, आता ठेवूया. डब्बा पडला असता आता. पाण्याच्या बॉटल्स भरून घेऊया. आमच्याकडे संध्याकाळी पाणी येतं, म्हणजे 2 टाईम पाणी येतं आमच्याकडे. सो मी पाण्याच्या बॉटल पण भरतो. ज्या ज्या रिकामी आहेत त्या भरूया. एवढ्याच रिकामी आहेत, सो तेवढ्याच भरूया. आणि हे आपले स्प्राउट्स आणलेत ना, त्यांचं पण करूया आता आपण. हा, एवढं तर लागणार नाही. आम्ही 3 जण आहोत जेवायला. मी, हे आणि भाऊ आहेत. हे थोडीशी डाळ गरम करते. डाळ बंद आहे इकडून, आणि मी चालू करते. टाक टाक टाक. इकडून बंद आहे. आता होईल चालू. झालंय चालू. थोडंसं गरम होऊ देत. ही भाजी आहे दुपारची, छोलेची भाजी. फॅन बंद करूया. कसं बनवायचं हा एक विचार चाललाय माझ्या डोक्यात. त्याच्या आधी आपण कांदा टोमॅटो कट करून घेऊया. टोमॅटो आपण कट करून घेऊया, तो तर लागणारच आहे. सो कांदा टोमॅटो कट करून घेऊया आपण. एकच कांदा घेऊ ना? हा, त्यांना काय विचारायचं असं काय, त्यांना माहितीच आहे. काय नाही. फ्रीज मधून टोमॅटो घेऊया. 1 कांदा आणि 1 टोमॅटो बस झालं. आता ह्याला पण कट करूया. याच्यामध्ये कट करूया. बघा 2 मिनिटात कट होईल. याला काय करायचं, पहिलं तर ह्याला वॉश करून घेऊया. पाणी आले तर आपल्याकडे. कांदा आहे ना असा सोलायचा.
सोललेला कांदा फक्त याच्यात टाकायचा आपल्याला. आता याला वॉश करून घेऊया. काळोख झालाय नो. आता ह्याला इथे ठेवायचं, याच्यात टाकायचं. कांदा टाकला. बस आता हे याच्यात टाकायचं असं. हे बघा असं. आणि याचं वरचं एक आहे हे भिजवायचं नाही. इकडून ओपन त्याच्यात हे टाकायचं असं. आणि बघा हे आहे ना, हे असं. बॅक कॅमेऱ्याने दाखवू शकता पण तुम्ही नाही आहेत ना. बॅक कॅमेऱ्याने दाखव. हे आपले कांदे बारीक होते 2 सेकंदामध्ये. 1 2 3 चला डन. कांदे आपले झालेले आहेत बारीक बघा. तसंच आपण टोमॅटो पण बारीक करायचा. हा कांदा झाला. अजून लागेल कांदा, एक कांदा थोडे बस झालं ना, आपण 3 जण आहे. मका आलं एवढंच कांदा. हा बस बस बस. आणि हा टोमॅटोचं हे जे मधला पार्ट आहे ना, आता हे घ्यायचं. डोळे झोंबत पण नाही याच्याने, इझी आहे. हे असं टोमॅटो कट करायचे. डन. आणि हे ह्याच्यात लावायचं. तर हे इथे बघा एका हाताने पण होतंय. मला ऍक्च्युली जास्त बारीक केलेलं आवडतं म्हणून जास्त टोमॅटो बारीक करते, जेणेकरून ते मला तोंडाला लागू नाही पाहिजे. टोमॅटो पण आपला बारीक झालेला आहे बघा. म्हणजे याच्याने कसं हात कट बोट कट व्हायचं इश्यूच नाही. हे फक्त काढून घ्यायचं. डन. किती बारीक कांदा बघा कापला गेलाय. आणि टोमॅटो पण याच्याहून बारीक मी टोमॅटो करते. लाईक ग्रेव्ही सारखं पण होतं, एकदम पिसून जातं. झालंय. नळ बंद कर. हा करते. पटकन जसं तसं वॉश केलं ना की मग त्याचा स्मेल राहत नाही. नंतर धुऊया हे. आणि ह्याला मात्र वॉश करायचं नसतं, हे परत तसंच ठेवून द्यायचं. हे सुकच ठेवायचं. हे झालंय कांदा टोमॅटो कापून आपलं. आता परत आपण हे झालंय आपलं क्लीन. आता आपण बनवूया भाजी. त्याला धुवून घेऊया केवढं लागेल. मी भाजी बनवल्यावरती करूया. आता स्टॉप करते मी. चला स्टॉप. लसूणच्या पेस्टने कसं चांगलं स्वाद येतो. लाल झालं. आता याच्यात आपण टाकूया मसाला. मी टमाटर नंतर टाकते, पण आता
हे बोलतात म्हणून टाकते पहिला टोमॅटो. घ्या, टोमॅटो टाकला. आय गेस मसाला टाकतात, पण हे बोलतात टोमॅटो म्हणून मी टोमॅटो टाकते. आता ह्याला होऊ दे. हे बघा, इथे भात घातलेला आहे, इकडे डाळ आहे आपल्याकडे आणि ही भाजी. याला उकळी आल्यावरती बघूया. आता मी जस्ट उकळी यायला ठेवलेलं आहे. भेटू मग 5 मिनिटांनी. काय बोललात? काय बोललात? परत एकदा जरा बोला ना. गाय घात जेवण बनवतेस पण चांगलं बनवतेस. ॲक्च्युली त्यांनी ऑफ कॅमेरा बोललेला, मी त्यांना जबरदस्ती केली. आता परत ऑन कॅमेरा बोला. सो मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे आणि राईस आहे आणि आमचे अहो जेवत आहेत आणि मला पण भरवत आहेत. का भरवतं ते पण सांग. का असंच तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. का काय वेगळं आहे का रिझन? हा ते तू नखांना काय केलंस ना पॉलिश, त्याच्यामुळे. त्याच्यासाठी भरवत आहे. डॅडी स्पून आहे, मी आणलेला आहे. घे. हां, गाईचं आज खूप आम्ही दमलोय. आज संडे होता तरी पण आजचा दिवस पूर्ण ऑक्युपाईड होता. फर्स्ट सकाळी उठले मी आणि गेले. दुपारी आलो. हा, हे दुपारी आले. मी सकाळपासून एक्झिबिशन मध्ये होते. नाईट करून मॉर्निंग करून दुपारी आलो. दुपारी पण झोपायला मिळालं नाही मला. दुपारी पण आम्ही गेलो वज्राच्या मंदिरामध्ये. दुपारी नाही गेलो आपण, 4-5 वाजता, 5:30ला गेलोय. 5:30ला गेलोय. मी बोलली आहे त्याच्यात 5:30 वाजले. हा, तर दुपारी मी किती वाजता घरी येतो? 3 वाजता सुटतो, 4 वाजता जेवले येऊन. 4 वाजता घरी आलो, जेवलो. 5:30 तेव्हाच वाजले. कुठे आराम केला मी. आणि आता पण झोपलेले आहे, त्याच्यामुळे ही चादर इथे दिसते तुम्हाला. आणि मी आली एक्झिबिशन मधून. सो एक्झिबिशनच्या नंतरला माझं असं मन झालं की आपण जाऊया मंदिरात. सो तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला. तर आम्ही गेलो मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतरला नुर्विकाला सोडलं घरी आणि मग जेवण वगैरे बनवलं. आम्ही मस्त टाईम स्पेंड केला. थोडा झोपलो तर काय नाही, व्हिडिओज वगैरे बघत होतो आम्ही. गणपतीचे आगमन होत आहेत मस्त. गणपती बाप्पाचे आपल्या लालबागात पूर्ण फुल होतं. मला पण जायचं होतं आज, पण माझ्या ड्युटीमुळे मला नाही जायला भेटलं. नाईट मॉर्निंग होतं, पूर्ण हॅक्टिंग केलेलं. ॲक्च्युली जायला पाहिजे होतं तुम्ही आज, आहे ना. मिस झालं ते. कारण की सुपर आम्ही बघतोय ना आताचे सगळ्यांनी टाकलेले आहेत. 1 hour 2 hours लेटेस्टच आहे सगळं. मस्त मजा बघायला पण मजा आली. सो आणि आता जेवतोय आम्ही. जेवल्यानंतरला भाऊंना आम्ही सांगितलं फालुदा आणायला. सो फालुदा खाऊ आम्ही. बघू भेटतोय काय. नाही आणला लेट्स सी, बघू. पापड घे. पापड. फालुदा खाऊन आम्ही झोपून जाणार आहोत. राईस घेत आहेत हे, कारण आम्ही एकाच ताटात जेवतोय. तुला बरं तुझं एका ताटात बसलं ना आपण. हो, आणलेला म्हणजे मी माझ्यासाठी ताट, पण मी त्यांना बोलते तुम्हीच भरवा. भाऊ येतील. भाऊ जरा बाहेर गेलेत. भाऊ आले की ते पण जेवतील. तोपर्यंत आम्ही झोपून जाऊ. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला नक्की सांगा आजचा. आणि मी ट्राय करेन की कंटिन्युएशनमध्ये व्लॉग टाकेन, कारण माझ्या लाईफमध्ये खूप काय काय होत असतं. ते मला तुम्हाला दाखवायचं आहे, शेअर करायचं आहे.
बट स्टील टाईम नाही भेटत. मी टाईम काढेन याच्या पुढे आणि तुमच्यासाठी रोजचे असे थोडे थोडे छोटे छोटे असे व्लॉग बनवेन, लाईफस्टाईल ब्लॉग. सो हा माझा एक प्रयत्न आहे. मी स्टार्ट करणार आहे आतापासून की कंटिन्युएशनमध्ये ठेवायचे व्लॉग. जे काय मी कामावरून येते, जे पण घरी घाई करते, समथिंग जे पण मला जमेल ना ते मी सगळं टाकायचं ट्राय करेन. सो तुमचा सपोर्ट असाच राहू दे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही. कमेंट करा, बघायला खूप आवडतं. कमेंट करून सांगा हां कशा वाटतात व्हिडिओ आमची. सो चला भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, खुश राहा. स्टे अस. बाय बाय. बाय बाय.